हा जगाचा मालक आहे, पण दक्षाला अहंकार जास्त झाला महाराज. त्याला अहंकार कोणता झाला? मला ब्रह्मदेवाने सांगितलंय सृष्टी उत्पत्ती कर. आता ब्रह्मदेवाने विष्णू परमात्माला सांगितलं होतं की मला गर्व होऊ देऊ नका, पण दक्ष कुठं म्हणला मला गर्व होऊ देऊ नका. त्याला असं वाटू लागलं महाराज मीच विष्णू परमात्मा आहे का काय. दक्षाला सभा भरली, सगळे ऋषी मुनी बसलेले. दक्ष गेला, सगळे उठून उभे राहिले. इंद्र चंद्र वरुण यम कुबेर सगळे उठून उभे राहिले. आता ब्रह्मदेव वडील असल्यामुळे नाही उठले. शंकर परमात्मा आपले शांत बाजूला बसलेले. दक्षाने विचार केलाय ब्रह्मदेव नाही उठले ठीक आहे, पण हा का नाही उठला शंकर. ऐका रे ऐका म्हणले, हा जो बसलेला हा माझा जावई आहे. मग सासरा आल्यावर जावयाने उठून उभा राहावा का नाही, है की नाही? का सासऱ्याने जावयाचं पलंग घेऊन गाडीवर चढाव? काय नियम आहेत का नाही मोठ्या माणसाचे? म्हणले मी प्रजापती आहे, याला तर मुलगी द्यायचीच नव्हती म्हणले आपल्याला. माझी मुलगी म्हणले हरणीच्या डोळ्यासारखे डोळे आहेत म्हणले तिचे, आणि याचे डोळे बघा बरं म्हणले माकडासारखे. श्लोक आहे बरं का महाराज, हे जे मी बोलायलो श्लोक आहेत. माकडासारखा डोळ्याचं म्हणले, याला कळायला नको का मी दक्ष प्रजापती यांना उठायला पाहिजे? बघा म्हणले त्या ब्रह्मदेवाच्या आमच्या वडिलाचं सांगण्यावर मुलगी दिली म्हणले मी. माझी मुलगी कुठं म्हणले राजकुमार आहे ना. हा म्हणले कुठं भूतन खेतन, कुठं हत्तीचं कातड पांघरलेला, गजचर्म म्हणजे हत्तीचं कातड, गळ्यामध्ये ह्याच्या दागिने बघा म्हणले मेलेल्या माणसाचे मुंडके घातलेत म्हणले यानं गळ्यात. महादेवाला बोलायला दक्ष हा एकतरी धडे का म्हणले मेलेल्या माणसाचे राख अंगाला लावतो त्याला तुम्ही आम्ही भस्म म्हणतो. आता लोक काय महाराज भस्म लावतात ते इथं तयार होतोय वडवणी पुसी सिमेंटाचं, आणि आपल्याला म्हणतात भस्म लावा महादेवाचा. चला, पण खरा जर भस्म महादेवाचा लावायचा असला का हिंमत असेल तर व्यासपीठावरून सांगालोय चिता भस्मच लावावं लागतंय महाराज. ज्याच्यात हिंमत आहे ना महादेवाचं भस्म लावायचंय त्यानं जिथं माणूस मेलेला असं गंगाला जायचं घ्यायचं लावायचं, त्याला म्हणायचा मग महादेवाचं भक्त. नको ते आपल्याला फक्त काय तुका म्हणे सोपे आहे सर्व, किंवा आपुला तो एक देव ते नेवीन देहा सुख नव्हे का जीवा सुख नव्हे. इथं घोळ आहे ना, है की नाही? तेने विन जीवा जीवा, कारण जे बी भोग आहेत ना महाराज देहाला नाहीत, जीवात्म्याला भोग आहेत पण देहाच्या माध्यमातून नाहीत. जीवात्म्याला पिशाची योनीला पाठवू द्या किंवा नरक यातना भोगायला पाठवू द्या, त्याला देह धारण करावा लागतो महाराज. मग कुत्र्याचा असेल मांजरीचा असेल कोणताही असेल, जीवात्मा तोच आहे. आता इथं मी विचारसागर काय सांगणार नाही. जीवात्मा आत्मा आणि परमात्मा हे एक स्पेस आहे. बघा कसे भोग भोगतात ते लिंग देह स्थूल कारण महाकारण. आपल्याला शरीर एक नाही महाराज, स्थूल हे गंगेला जो आपण जाळतो ते स्थूल देह जाळला जातो, लिंग नाही जाळू शकत कोणी. तो पाप पुण्याचं गटोडे घेऊन यमाच्या दारात जातो म्हणजे जातोच. सिद्धांत ह्या लागला ना दक्ष बोलायला, अंगाला राख लावली अन मड्यावरली. शंकर परमात्मा शांत बोलू द्या म्हणले काय बोलायचं. मग काय म्हणतात शाप दिला दक्षिणी, आजपासून जिथं बी या पृथ्वी तलावर यज्ञ होईल तिथं महादेवाला ह्या शंकराला भोग दिला जाणार नाही यज्ञातला. आता दक्षाने महादेवाला शाप दिल्यावर नंदीला राग आला. नंदीनं म्हणले बोकडासारखा बोआ बोआ करायला ब्या ब्या करायला म्हणले हो याला म्हणले पुढे बोकडाचं तोंड लागन. ते नंदीच्या शापामुळे पुढचं कार्य घडतंय. आता नंदीनं दक्षाला शाप दिला की भृगु ऋषीनं शाप दिला, ते होते दक्षाच्या बाजूने. ते म्हणले मी बी म्हणले भृगु ऋषी जे शैव आहेत ना म्हणले महादेवाची सेवा करणारे हे शास्त्राच्या विरोधात महादेवाची सेवा करते म्हणले.
शाप देण्याची स्पर्धात लागली त्या सभेमध्ये. भृग ऋषीनं शाप देऊन टाकला. आता शंकर परमात्मा शांत निघून गेले. त्याला माहित होतं याला आज जर जीव मारलं तर पुन्हा ही सृष्टी उत्पत्ती राहील ना, कारण तेव्हा लोकसंख्या 100-200 होती ना, असली थोडीच होती आता 140 कोटी. ठीक आहे म्हणले बघू. मग का त्यानं यज्ञाचं आवाहन केलं, पत्रिका लिहिल्या, सगळ्याला दिल्या, सगळ्या जावयाला दिल्या. 15 जावयाला आणि 15 मुलीला बोलविलं. आता त्याला अजून 60 कन्यात, पण त्याचे 2 अवतार आहेत महाराज दक्षेचे बी पुढे ते काय याच्या 60 आहेत, पण ते पुढच्या अवतारात आहेत. पण ह्या अवतारात 16 कन्या होत्या त्याला. पण महादेवाला आमंत्रण दिलं नाही. सगळ्या आल्या नटून झटून. ही बातमी नारद मुनीनं कळवी सतीला. म्हणलं जायचं नाही का माहेराला? म्हणले काय काय तुमच्या वडिलांनी आमंत्रण दिलं नाही का? म्हणली अहो एवढा मोठा यज्ञ, सगळे पाहुणे रावणे आले तिथं. सती म्हणली नारदांना, धाई धांदल मध्ये माझ्या वडिलाला आईला आठवण राहिली नसेल. नाही 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 म्हणले, मुद्दाम दिलं नाही म्हणले, लय अपमान केलेला आहे महादेवाचा. म्हणले ठीक आहे. शंकर परमात्माच्या जवळ सती गेली. काय ग, माझ्या वडिलाच्या घरी कार्यक्रम आहे यज्ञाचा, जावं लागेल आपल्याला. शंकर परमात्मा म्हणले सती, सगळ्यांना त्यांना आमंत्रण दिलंय पण आपल्याला दिलं नाही, आणि आपल्याला आमंत्रण न दिल्यामुळे आपल्याला तिथं जाता येणार नाही. जिस घर पर आदर भाव नहीं उस घर में जाना नहीं. शंकर परमात्मा सांगू लागले. ते म्हणले नाही, आठवण राहिली नसन व माझ्या वडिलाला. शंकर परमात्मा म्हणले सती, अगं माझा जाण्याला विरोध नाही, आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रण नाही दिलं तुझ्या वडिलांनी, म्हणून जायचं नाही म्हणतोय. सती म्हणले महाराज पतिराज, जगात असा एक बी बाप नाही या ब्रह्मांडात जो मुलीचा अपमान करील. कारण का, त्या बापानं मुलीसाठी अशा प्रकारे सतीनं ऐकलं नाही महाराज, आवरलं. शंकर परमात्मा म्हणले काय हरकत नाही, पण ध्यानात ठेव अपमान होईल. आली न, कैलासातून आली. धांदल गाये सगळ्या बहिणी भेटल्यात, आई बघायना बरोबर. बापाच्या पुढे गेले तर बापाने एकीकड तोंड करायचं. यज्ञ चालू आहे, यज्ञाचा भाग महादेवाच्या नावाने नाही. राग आला महाराज, सहन झालं नाही. यज्ञ कुंडात उडी नाही टाकली महाराज तिने, आंतर्यामी यज्ञ पेटवला. आंतर्यामी यज्ञ स्वतःच्या अंगातून यज्ञ म्हणजे अग्नी प्रज्वलित केला आणि आत्मदहन केलं सतीनं. तरी त्या दक्षाला दया आली नाही. इतका अहंकार. आहा म्हणता बातमी कैलासात गेली. शंकर परमात्माला इतका भयानक क्रोध आला. आदित्य त्यांनी तमगुण धारण केलेला आहे आणि त्यांच्या जटातून अक्राळ विक्राळ उग्र रूप धारण केलेला
पुरुष प्रगट झाला तो म्हणजे वीरभद्र. सांगा म्हणले काय आज्ञा आहे. दक्षाच्या यज्ञामध्ये सतीचा अपमान झालाय आणि त्याचा जाऊन यज्ञ उद्ध्वंस करून टाक म्हणली. अकराळ विक्राळ रूप धारण केलेला वीरभद्र आला महाराज. अगोदर आल्या आल्या जे यज्ञावर बसलेले होते पार्षद, आणि तलवार हातात घेतली. धार कक्षाचं मुंडकं उडून यज्ञ कुंडात टाकून दिलं. यज्ञ उद्ध्वंस झाला. अपमान कोणाचा झालाय? अपमान सतीचा नाही झाला, अपमान महादेवाचा झालाय. आता काय करायचं? सगळे 33 कोटी देव ब्रह्मदेवासहित पुन्हा शंकर परमात्माकडे गेले आणि मग भगवान शंकर परमात्माची आराधना केली. देवाला हजारो नाव आहेत, ऐक नाही, गंगाधरई, त्रिपुरा अंतकै, अर्धनारी, नटेश्वर, कितीतरी शंकर परमात्माला नाव आहेत. आराधना केली. कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहारी प्रभु तार तारु तू, आयो शरण तिहारी प्रभु तार तारु तू. बार 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 वरदान दे दिया, मांगा जिसने चाहा वरदान दे दिया. बड़ा तेरा दार जा हो, बड़ा तेरा दार जा, बड़ा दातार तू, बड़ा शतार तू. आयो शरत हारे प्रभु तार तार तू, आयो शरत हारे प्रभु तार तार तू. कैलाश के निवास केली. शंकर परमात्मा थोडे शांत झाले. ब्रह्मदेव म्हणले, देवा, विधीचं विधान यज्ञ राक्षसांच्या हाताने उद्ध्वस्त होत असते, देवाचं नाही. चला म्हणले. शंकर परमात्मा आले. आणा म्हणले एका प्राण्याचं. मग बोकडाचं मुंडकं आणलं. बोकडाचंच मुंडकं दक्षाला का लावलं? कारण अहंकार होता आणि प्राण्यामध्ये जास्त अहंकारी प्राणी बोकुड म्हणून दाखवलेला आहे. अजून बी कोणी दर्शन घेतलं असं करतेत ना महाराज, हे की नाही? महादेवाचं दर्शन घेतलं तर ते माणूस दक्षाचं स्वरूप आहे म्हणायचं करतेत ना. पण आता सतीचं काय करायचं? देह जळून खाक झालेला आहे सभा मंडपात. शंकर परमात्माने पाटकिवळ घेतला, देह जळालेला, आणि ब्रह्मांडात फिरायली. आता काय करायचं? विष्णू परमात्माला धाक पडला. मग विष्णू परमात्माने त्या सतीच्या देहाचे जळालेल्या सुदर्शन चक्राने तुकडे केले आणि त्याला आपण जे 3.5 शक्तिपीठ म्हणतो ना आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर ते मग देवीच्या रूपाने प्रगट झाले. आता आपण म्हणतो ना महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत देवीचे. आणि त्या सतीचा दुसरा अवतार हिमालयामध्ये जाऊन मग ती पार्वती माता, तो नंतरचा विषय तो. पण आपल्या श्रीमद भागवत महापुराणापर्यंत इथपर्यंत शंकर परमात्माची कथा दाखवलेली आहे.
4थ्या स्कंदातील ही कथा या ठिकाणी आपण दक्षाचा यज्ञ पुन्हा शंकर परमात्माने सफल केला. दक्ष शरण आला आणि मग त्याला अहंकार गेल्यावर कळालं की हा माझा जावाय नसून या जगाचा मालक आहे, पालक आहे, चालक आहे. हे त्याच्या लक्षात आलं दक्षाच्या की शंकर परमात्माने हे जे बाह्य रूप धारण केलंय हे जगाला दाखवण्यासाठी आहे की माणसाने देहाची आसक्ती कधी धरायची नाही. हेच आपल्याला या कथेतून शिकायचंय की जीवनामध्ये परमार्थ असो, संसार असो, कोणाबरोबर व्यवहार असो, पाहुण्या रावण्याबरोबर असू द्या, फक्त माणसाने दक्षासारखं वागू नये. गर्व अहंकार म्हणजे हा अध्याय किंवा हा श्लोक किंवा हा स्कंद आपल्याला हा शिकवतो की अहंकाराने माणसाचा विनाश होतो. गर्व हा माणसाचा घातक असतो किंवा वैरी असतो. इथंच ही कथा आपण आज थांबू आणि उद्या पुन्हा